शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभम, जघन निहित पानी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाचे. विठ्ठल शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. संत श्रेष्ठ जगदवंदे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट आणि महत्त्वाचा असा अभंग असून, प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी आपला शेवटचा अनुभव सांगितलेला आहे. विठ्ठल भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला निराच आहे ना, निरा मातेच्या पावन तीरावरती आज या ठिकाणी आपला जो कार्यक्रम आहे हा नैमित्तिक कीर्तनाचा कार्यक्रम आहे. कैलासवासी दादू सोपाना अर्जुन बापू, त्यांची चिरंजीव हनुमंत, रामदास, आनंदा आणि मुलगी पद्मिनी यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. समस्त अर्जुन परिवार, सर्व नातेवाईक, ग्रामस्थ मंडळ आणि परिसरातील सर्व भाविक भक्त सर्वांच्या सहकारी, सर्वांच्या प्रेमाने या ठिकाणी आजची कीर्तन सेवा आदरणीय हरिभक्तीपरायण गलांडे महाराजांच्या आग्रहाने, प्रेमाने माझ्याकडे या ठिकाणी आलेली आहे. विठ्ठल आलेच मी महाराजांना म्हटलं, एवढी सगळी महाराज मंडळी या ठिकाणी आहेत, मला एवढ्या लांबून करतं बोलवायला नाही पाहिजे. कारण वारकरी शिक्षण संस्थेतील बरीचशी गुरुबंधू मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. नाडे महाराज आहेत, वाघमोडे महाराज आहेत, ते शेजारच्या महाराजांचं आडनाव विसरलो मी. स्वप्नील महाराज आहेत, राहुल महाराज आहेत, मुळीक महाराज आहेत, कोरे महाराज आहेत आणि गलांडे महाराज तर आहेतच. पण तरीसुद्धा या ठिकाणी त्यांचा खूप आग्रह होता. बहुतेक मी वर्ष श्राद्धाची कीर्तन घेतच नाही जास्त बाहेरची. 10व्याचं कीर्तन, वर्ष श्राद्धाचं कीर्तन म्हटलं की लोक 10:30-11ला यायला सुरुवात करतात. इथं तसं कोणी नाही बरं का, इथं आलेले आहेत अगोदरच. बरं, आलेले जे लोक असतात ते सुद्धा नीट बसलेली नसतात. इथं सगळे बसलेले आहेत बरं का नीट. वर्षाच्या कीर्तनात, 10व्याच्या कीर्तनात आमच्या तिकडे अशी पद्धत आहे, लोक बसतात पण असे 10व्याला कसे बसतात, इथं 10 तिथं 10 तिथं 10.
बरीचशी अशी मंडळी असतात की जन्मात कधी कीर्तन ऐकलं नाही, पण आता सोयऱ्याचा कार्यक्रम आहे, गेलंच पाहिजे म्हणून आलेले असतात. आता अशा लोकांच्या समोर कीर्तन करणं म्हणजे कीर्तन करायला शिक्षाच असते तशी, बरं का. नाही तसंच काय नाही. महाराजांचा खूप आग्रह आहे, प्रेम आहे, आणि म्हणून या ठिकाणी हा सेवेचा योग प्राप्त झालेला आहे. या निमित्ताने ही सगळी गुणीजन मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. मृदंगाचारी असतील, गायनाचारी असतील, टाळकरी मंडळी असतील, आणि या ठिकाणी संस्थेतले विद्यार्थी आहेत. कलांडे महाराज तुमच्या संस्थेतले आहेत का स्वप्नील महाराज? स्वप्नील महाराज. वा वा. म्हणजे इथं मला असं पाहायला मिळालं, ऐकणाऱ्यापेक्षा टाळकरी जास्त आहेत. आणि ते टाळकरी म्हणजे काही सामान्य नाहीत. एक एक महाराज म्हणजे 10-10 हजार श्रोते आहेत. आता एवढे 4-5 महाराज इथं आहेत म्हणजे 50,000 लोक आहेत समजायचं आणि करायचं. विठ्ठल विठ्ठल सेवा आहे. या ठिकाणी बाबांचं आडनाव अर्जुन आहे. मी आडनाव शोधत होतो, मला वाटलं त्यांचं नावच अर्जुन आहे. म्हटलं महाराजांनी असं कसं नाव लिहिलं उलटं, पण यांचं सगळ्या परिवाराचंच नाव अर्जुन आहे. हो, अर्जुन हे नाव फार श्रेष्ठ नाव आहे बरं का. हे देवाला आवडणारं नाव आहे, आणि अर्जुन भगवंताचा सर्वात लाडका शिष्य आहे. अर्जुनाकरता भगवान परमात्म्याने श्रीमद भगवद्गीता सांगितली. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. अर्जुन शब्दाची व्याख्या सांगितली. रुजुत्वात अर्जुन, जो सरळ स्वभावाचा आहे तो अर्जुन आहे. विठ्ठल बाबांचं पुण्यस्मरण आहे. दादू, सोपाना, अर्जुन, बापू, त्यांचं वय भरपूर होतं. 96 वर्षाचे ते होते. आजकाल 96 वर्षापर्यंत कोणी जातच नाही. आता ही जुनी पिढी तरी जाईल कदाचित, पण आत्ताची आमची पिढी आहे त्या 96 पर्यंत जात नाही. 70-80 मध्येच आटोपून घेतात. त्यांचे चिरंजीव असणारे बाबांचा स्वभाव प्रेमळ होता, मनमिळाऊ होता, शेती करत होते, राहणीमान त्यांचं स्वच्छ होतं. किती स्वच्छ होतं इथं लिहिलंय, कपड्याला डाग पडू देत नव्हते. म्हणजे स्वच्छ त्यांचा स्वभाव होता, चांगला स्वभाव होता. आणि असे असणारे बाबा 96 वर्षापर्यंत त्या ठिकाणी जगले, आणि या कुटुंबाला सोडून त्या ठिकाणी ते गेले. कुटुंबाचं कर्तव्य आहे, मुलांचं कर्तव्य असतं, आपले जे आईवडील आपल्याला सोडून गेले त्यांचं श्राद्ध करणं. श्राद्ध शब्दामध्येच श्रद्धा नावाचा शब्द आहे. गेलेल्या लोकांच्या विषयी श्रद्धा व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे श्राद्ध आहे. आपण त्यांचं श्राद्ध केलं पाहिजे, त्यांना त्याच्यात आनंद वाटतो. विठ्ठल जे लोक आपल्याला सोडून गेले त्यांनी जन्मभर आपल्याकरता कष्ट केलेले असतात. शेती कमवून ठेवलेली असते, घर बांधलेलं असतं, आणि प्रारब्ध संपलं की प्रत्येकाला जावंच लागतं. जात असताना मनुष्याला त्याच्याबरोबर काहीच नेता येत नाही, आणि गेलेल्या माणसाला आपल्याला काही पाठवता येत नाही. इकडं लक्ष द्या माझ्याकडं. गेलेल्या माणसाला स्वतःला काही नेता येत नाही, आणि आपल्याला त्याला काही पाठवता सुद्धा येत नाही. ऐकताय का तुम्ही? हो, कमीत कमी पुढे बसलेले तरी ऐकत जा का माझ्याकडे बघून. पण पुढे बसल्याने इकडं तिकडं बघितलं की माझं लक्ष तिकडं जातं, पण पुढे बसल्यावर जबाबदारी आहे फार. गेलेला जो मनुष्य आहे त्याला आपल्याला काही पाठवता येत नाही, आणि स्वतःला त्याला काही नेता येत नाही. पण मला असं वाटतंय, जर माणसाला नेता आला असतं तर माणसाने इथं काहीच ठेवलं नसतं, ज्याचं तो घेऊन गेला असता. पण काही नेण्याची व्यवस्था नाही बरं का, आणि काही पाठवण्याची सुद्धा व्यवस्था नाही.
एक वस्तू मात्र नेताही येते आणि एक वस्तू आपल्याला पाठवता येते, त्याला म्हणतात पुण्य. विठ्ठल गेल्यानंतर आपल्याला पुण्य उपयोगाला येतं. जीवाने हे स्थूल शरीर सोडलं की त्याचं जे सूक्ष्म शरीर आहे ते प्रवासाला निघतं. तो प्रवास कसा होतो गरुड पुराणामध्ये त्याचं विस्ताराने वर्णन आलेलं आहे. कुठे त्याला थांबावं लागतं, कसा कसा तो जातो आणि तिथे तो रस्त्यामध्ये काय खातो याचं वर्णन करताना सांगितलंय. त्याचं जे मासिक श्राद्ध लोक करतात त्या श्राद्धात जे गेलेलं असतं तर्पण त्याचंच अदृष्ट होतं आणि त्याला तिथं प्राप्त होत असतं. कुठे गेलेला असू द्या, त्याच्या कर्मानुसार तो स्वर्गात गेला असेल, खाली पशुपक्ष्यादी शरीरात गेला असेल, मनुष्य शरीरात असेल, इथं केलेलं जे श्राद्ध आहे, नामस्मरण असेल, चिंतन असेल, अन्नदान असेल, त्याचं पुण्य तयार होतं आणि ते पुण्य त्या देवता त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतात आणि त्याच्या प्रवासात त्याला सुख होतं आणि सुख झाल्यानंतर तो जीव जो आहे तो आशीर्वाद देत असतो आणि त्या आशीर्वादामुळे त्या कुळातल्या लोकांचा सगळा उत्कर्ष चांगला होत असतो. जर कदाचित श्राद्ध केलं नाही तसं तर मासिक श्राद्ध करण्याची विधी आहे. दर महिन्याला श्राद्ध करायचंय आणि मग शेवटी वर्षाला वर्ष श्राद्ध. विठ्ठल जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये त्याला दुसरं काहीच उपयोगाला येत नाही. एक तर आपण पाठवलेलं पुण्य किंवा त्याने केलेलं पुण्य, दुसरं काही उपयोगाला येत नाही. गुरुवर्य दृष्टांत सांगत असतात. एक मनुष्य प्रवासाला निघाला, रेल्वेचा प्रवास करत होता. रेल्वेच्या प्रवासामध्ये तिकीट तपासणारा आला आणि त्याला विचारलं, तुमचं तिकीट दाखवा. तिकीट दाखवा असं म्हटल्यानंतर तो म्हणला, मला तिकीट विचारता, तुम्हाला माहिती नाही का मी कोण आहे? तिथं बस बाबा. कीर्तन एकदा सुरू झालं, कुणीच पुढे यायचं नाही. मला तिकीट विचारता तुम्ही, तुम्हाला माहिती नाही? माझी 50 एकर शेती आहे. कुठल्या गावात? चिखली गावात. ते म्हणले, तुमची 50 एकर शेती तुम्हाला लकलाभ असो, मला प्रवासात तुम्हाला काय दाखवावं लागेल? तिकीट दाखवावं लागेल. माझे 2 कोटी रुपये बँकेत आहेत. म्हटले, ते घरच्या घरी तुम्हाला लकलाभ असो, मला त्याचा काय उपयोग नाही. तिकीट प्रवास करायचा असेल तर मला तिकीट दाखवा. तुला माहिती नाही का मी एका गावचा पाटील आहे, सरपंच आहे, अमुक आहे, सभापती आहे? ते म्हणले, बाकी ते काही असू द्या, मला इथं प्रवासात तुम्हाला काय दाखवावं लागेल? तिकीट. तसं शरीर पडल्यानंतर आपला प्रवास सुरू होतो आणि प्रवासात तिकीट तपासण्याकरता यम येतो. यम विचारतो, तिकीट कुठे? पुण्य किती केलं सांग? तो म्हणतो, नाही, मी 50 एकर जमवून ठेवली, मी अमके पैसे जमवून ठेवले. काहीच उपयोगाला येत नाही. आपण पुण्य केलं असेल तर यम सोडतो, नाही तर यम शिक्षा करतो. विठ्ठल नाही त्या यमासी करुणा, नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढिता कोडी प्राणा, बाहेर काढिता कोडी प्राणा, ओढाळ सापडे जैसे धन्या,
हे मी तुम्हाला सांगतोय. आपण श्राद्ध केल्यानंतर त्याचं जे अदृष्ट आहे, त्याचं जे पुण्य आहे ते त्या जीवाला प्राप्त होतं आणि त्या जीवाला प्राप्त झाल्यानंतर त्याला आनंद होतो, सुख होतं आणि तो जीव, गेलेला जीव जो असतो तो आशीर्वाद देतो. 5 प्रकारच्या यज्ञाचा विचार शास्त्राने सांगितला आहे. प्रत्येक गृहस्थाश्रमी माणसाने रोज 5 यज्ञ केले पाहिजे. 5 प्रकारची हिंसा प्रत्येकाच्या घरात झाडताना, कुटताना, लोटताना होते. म्हणून शास्त्र सांगतं रोज 5 यज्ञ केलं पाहिजे. त्याच्यातला पहिला यज्ञ आहे ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, मनुष्ययज्ञ, भूतयज्ञ आणि आहे पितृयज्ञ. ब्रह्मयज्ञ म्हणजे काय? ऋषी मुनींनी, साधू संतांनी आपल्याकरता ग्रंथ तयार केले. रोज सकाळी उठल्यानंतर काहीतरी वाचन करणं याला ब्रह्मयज्ञ म्हणले. ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, काही हरिपाठ वाचा. दुसरा यज्ञ देवयज्ञ आहे. देवाचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. सूर्य भगवान आपल्याला प्रकाश देतो, मोफत देतो. चंद्र हा सुद्धा देव आहे, अग्नी हा सुद्धा देव आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, अग्निमुखी हवन न करील देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणांचे. काय विमुख होईल गुरुभक्ती, आदरून करील अतिथी, संतोष ज्ञेदिल ज्ञाती आपुलिये, मग तया अपाव थोर आहे, जे हातीचेही भोगून लाय. ज्ञानोबाराय म्हणतात रोज अग्निमुखी हवन केलं पाहिजे, देवताचं पूजन केलं पाहिजे, पितरांचं सुद्धा पूजन केलं पाहिजे. देवाचे आपल्यावर उपकार आहेत, प्राणीमात्राचे उपकार आहेत. म्हणून आपल्याकडे भूतयज्ञ सुद्धा आहे. गाईला घास आहे, कावळ्याला बली आहे. मनुष्ययज्ञ आहे, त्याच्यामध्ये अतिथीचं पूजन आहे. आणि एक पितृयज्ञ. पितृयज्ञ म्हणजे आपले जे काही पितर आपल्याला सोडून गेले त्यांचं स्मरण करणं, त्यांच्या निमित्ताने अन्नदान, नामस्मरण, चिंतन किंवा श्राद्ध क्रिया करणं. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, तया सेवेशी कीर शरीरे लोणके जे. हा पितृयज्ञ आहे. म्हणून श्राद्ध करायचं. विठ्ठल विठ्ठल म्हणजे आहे तोपर्यंत त्यांची सेवा करायचीच. गेल्यावर सुद्धा त्यांच्या मरण तिथीला स्मरण करायचं. बऱ्याच वेळा लोक आहे तेव्हा लक्ष देत नाहीत आणि मेल्यावर मोठं कीर्तन सोहळा करतात. त्याचा काही जास्त उपयोग नाही बरं का. व्यक्ती आहे तोपर्यंत त्यांची सेवा केली पाहिजे आणि मग गेल्यानंतर सुद्धा त्यांचं स्मरण केलं पाहिजे. याला पितृयज्ञ असं म्हणतात. आणि मग त्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. पितरांचा आशीर्वाद खूप महत्वाचा आहे आणि त्या आशीर्वादाने त्या ठिकाणी, त्या कुळामध्ये सगळ्या गोष्टी सुलभ रीतीने चालतात. आजकाल आपण पाहतो खूप अडचणी येतात लोकांच्या जीवनामध्ये. काहींची लग्नच जमत नाहीत, जमली तर मुलंच होत नाहीत, झाली तर टिकत नाहीत. अनेक अडचणी असतात. ते ब्राह्मण काकाकडे गेले की ते ब्राह्मण काका पत्रिका बघतात, म्हणतात तुम्हाला पितृदोष आहे. आता पितृदोष कसा तयार झाला? त्यातलं एक कारण असं आहे तेव्हा सेवा केली नाही किंवा श्राद्ध व्यवस्थित केलं नाही. विठ्ठल म्हणून त्यांच्या निमित्ताने श्राद्धविधी आज असतो आणि त्या श्राद्धविधीनंतर भजन, कीर्तन, नामस्मरण करावं. या निमित्ताने आपली कीर्तन सेवा आहे. या निमित्ताने आपण तुकाराम महाराजांचा अभंग घेतलेला आहे. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये शेवटचा अनुभव सांगितला आहे. हे आपला शेवट गोड झाल्याचं महाराजांनी अभंगातून सांगितलंय. बहुतेक तुम्ही आम्ही लोक शेवटचा विचार जास्त करत नाही, कारण आपला माध्यान्ह काळाचा विचार करता करताच आपला सगळा वेळ निघून जातो. संसारात इतका व्यस्त झालेला आहे मनुष्य, शेवटचा विचार करण्याची सुद्धा त्याला वेळ राहिलेली नाही. लोकांना जर आपण म्हटलं चला कीर्तनाला, चला प्रवचनाला, चला वारीला, लोक म्हणतात मरायला वेळ नाही, आम्ही प्रवचनाला कसं काय यायचं. त्याचा व्यस्त झालाय मनुष्य, पण वेळ काढावा लागतो. विठ्ठल आपण शेवटचा विचार करत
करत नाही, पण साधू संत मात्र शेवटचा विचार करतात. तुकाराम महाराजांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही शेवटचा विचार जास्त केला. संसाराचा विचार महाराजांनी जास्त केला नाही. संसाराच्या नावाने मोठं शून्य घातलं म्हणतात. संसाराच्या नावे घालून आम्ही संसाराच्या नावाने शून्य ठेवलं. तुकाराम महाराजांचा संसार तसं पाहायला गेलं तर जिजाबाईंनीच केला बरं का. बहुतेक महाराज लोकांचा संसार जिजाबाईलाच करावा लागतो. जिजाबाईंचे आपल्यावर थोर उपकार आहेत. महाराज काय आपलं सकाळी उठलं की भंडारे डोंगरावर जायचे, भामचंद्र डोंगरावर राहायचे, भजन करायचे. म्हणून जिजाबाईला महाराजांच्या अगोदर देवदर्शन द्यायचे बरं का. महाराज म्हणतात, आम्ही जीवनामध्ये त्या ठिकाणी माध्यान्ह काळाचा जास्त विचार केला नाही. माध्यान्ह काळ सगळा तुकाराम महाराजांनी प्रारब्धावर सोपून दिला. शेवट गोड झाला पाहिजे याचा विचार केला. शेवट मनुष्याच्या जीवनात महत्वाचा आहे. ज्ञानी मनुष्य शेवटचा विचार करतो. ज्ञानी महापुरुषाची काही लक्षणं सांगितली 13व्या अध्यायामध्ये. त्यात एक महत्वाचं लक्षण सांगितलंय, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. ज्ञानी कसा असतो म्हटले, तो अनुदर्शन करतो. अनुदर्शन म्हणजे पुन्हा पुन्हा चिंतन करतो. कशाचं अनुदर्शन करतो? जन्माचं. मला जन्म का प्राप्त झाला, जन्माला येताना मला किती त्रास झाला असेल, परत जन्म मिळू नये म्हणून काय केलं पाहिजे. विठ्ठल तो जन्माचा विचार करतो, मृत्यूचा विचार करतो. एक दिवस आपल्याला मरावं लागेल, परत मरावं लागणार नाही. मरताना आपल्याला काय दुःख होईल, मरावं लागणार नाही यासाठी आपण काय केलं पाहिजे, किंवा मरणाचं दुःख नाही झालं पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे. ज्ञानोबारांनी गोड चिंतन केले त्याच्यावर. ज्ञानोबाराय म्हणतात, आणि जन्म मृत्यू दुःखे व्याधी वार्धक्य कलुषे ये अंगान येता देखे दुरोणी जो. अजून त्या ठिकाणी वार्धक्य प्राप्त झालं नाही, अजून हे सगळं दुःख प्राप्त झालं नाही, पण आलं तर सावधानता म्हणून तो अगोदर तयारी करून ठेवतो. जसं घरात लग्न असेल तर लोक वर्षापासून तयारीला लागतात, तसं आपल्याला उद्याच मृत्यू आला तर आपली तयारी आहे का असा विचार करतो. विठ्ठल आपल्याला जोपर्यंत ऐकायला येतंय तोपर्यंत सगळं ऐकून ठेवतो. डोळ्याने दिसतंय तोपर्यंत चांगलं पाहून ठेवतो. ज्ञानोबारांनी सगळं वर्णन केलंय. बऱ्याच वेळेला लोक ऐकायला न आल्यानंतर मग ऐकण्याचा विचार करतात. असं काय ऐकून ठेवतो की आता ऐकायला नाही मिळालं तर काही आपलं बिघडत नाही. मला एक वारकरी भेटले, त्यांना ऐकायला येत नव्हतं. म्हटलं, बाबा तुम्हाला ऐकायला येत नाही याचं वाईट वाटत नाही का हो? म्हटले, अजिबात वाटत नाही. म्हटलं, का बरं? ते म्हटले, आम्ही मामासाहेब दांडेकरांची कीर्तन ऐकली, दुंडा महाराजांची कीर्तन ऐकली, आताच्या ऐकण्यापेक्षा आपलं बहिरं असलेलं वर. असं जोपर्यंत डोळ्याने दिसतंय तोपर्यंत माणसाने असं काही पाहून ठेवावं. डोळे गेले तरी आपलं काय बिघडणार नाही. हो, ऐशी दशा येईल पुढे
तेथ मन होईल वेडे तव चिंतोनी ठेवी चोखडे आत्मज्ञान विठ्ठल तुम्ही आम्ही अज्ञानी माणसं शेवटचा एवढा विचार करत नाही. आपण विसरून गेलो मरणाला. मनुष्य मरणाला विसरलाय म्हणूनच जीवनात पाप करतो, दुःख म्हणूनच मनुष्य जीवनामध्ये परमार्थ करत नाही. एकदा काय झालं, एकनाथ महाराजांच्याकडे एक मनुष्य गेला. एकनाथ महाराजांना त्या ठिकाणी गेल्यानंतर म्हटलं, महाराज तुम्ही कधीच कोणाशी भांडत नाही, कोणाचा द्वेष करत नाही, भरपूर नामस्मरण करता. आम्ही किती जरी ठरवलं भांडायचं नाही तरी भांडण होतं. आम्ही किती जर ठरवलं नामस्मरण करायचं पण आमच्याकडून होतच नाही. तुमच्याकडून मात्र सारखं नामस्मरण होतं, तुम्ही कधी भांडत नाही, रागद्वेष करत नाही, याचं वर्म काय मला सांगा. एकनाथ महाराज म्हटले, आज नाही सांगणार तुला, उद्या सांगतो. तू उद्या ये, सकाळी सकाळी सांगतो तुला. जायला लागला तेव्हा एकनाथ महाराजांनी त्याला परत बोलवलं. म्हटलं इकडे. म्हणजे काय, तू आल्या आल्याच मी तुझा चेहरा पाहिला, मला थोडंसं चेहरा पाहून भविष्य कळतं. तुझ्या कपाळावर मला तुझं आयुष्य दिसलं. आजपासून 10व्या दिवशी तू मरणार आहे म्हटली. पण काही काळजी करू नका म्हटली, उद्या तुझ्या प्रश्नाचं उत्तर सकाळी मी देणार आहे, उद्या ये. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच आला. काय तुझा प्रश्न आहे? अहो तुम्ही कोणाशी भांडत नाही, कोणाचा द्वेष करत नाही, सारखं नामस्मरण करता, याचं वर्म काय, याचं रहस्य काय मला सांगा, म्हणून मी तुमच्याकडं आलोय. एकनाथ महाराज म्हणले, काल माझ्यापासून गेल्यापासून आत्तापर्यंत तू किती भांडला सांग, तू किती द्वेष केला सांग, काय काय केलं मला सांग. तो म्हणला, कशाचं आलंय भांडण, तुम्ही जेव्हापासून सांगितलंय ना 10व्या दिवशी मरणार आहे तेव्हापासून सारखी माळ चालू झाली. सारखं मला मरण दिसतंय, मी कोणाशी भांडलो नाही, कोणाचा द्वेषही केला नाही. एकनाथ महाराज हसले. म्हणले, आता तू काही मरणार नाही, पण माझं चांगल्या वागण्याचं रहस्य हे आहे, मी रोज असा विचार करतो, कदाचित आपल्याला उद्या मरावं लागेल. विठ्ठल. मनुष्याच्या जीवनामध्ये शेवट हा खूप महत्वाचा आहे. शेवटवर सगळं पुढचं अवलंबून आहे. राम राम दोन्ही अक्षरे, राम राम दोन्ही अक्षरे, सुलभ आणि सोपारे, सुलभ आणि सोपारे, जागा मागलिया बहारे, गोड त्याची खरे गा. रामकृष्ण वासुदेवा, जावई तसे जना शिवा जविते पुरिया, लाल घागऱ्या उशिरा रामकृष्ण वासुदेवा. शेवट शेवटची खरे गा. रामकृष्ण वासुदेवा, जावई तसे जना शिवा जविते पुरिया, लाल घागऱ्या उशिरा रामकृष्ण वासुदेवा. त्या ठिकाणी शेवटचे गोड तेची खरे गा. काहींची सुरुवात चांगली असते पण शेवट कडू. काहींचा सुरुवात कडू असते पण शेवट गोड होतो. काहींची सुरुवातही गोड आणि शेवटही गोड. काही लोकांची सुरुवातही कडूच राहते आणि शेवटही कडू. विठ्ठल. शेवट म्हणजे माणसाच्या जीवनातली परीक्षा आहे. काही काही मुलं असे असतात, वर्षभर अभ्यास करत नाहीत, पण शेवटी परीक्षा जवळ आली की महिनाभर अभ्यास करतात आणि पहिलाच नंबर काढतात. काय काय पोरं असे असतात, वर्षभर अभ्यास करतात, नेमके परीक्षेच्या वेळेस आजारी पडतात. कदाचित नापास होण्याची सुद्धा त्यांच्यावर काय येते, वेळ येते. तसं मरण म्हणजे माणसाच्या जीवनातली परीक्षाच आहे. शेवट म्हणजे परीक्षाच आहे माणसाच्या. अगा मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे, मनोनी सदा स्मरावे माते तुआ, एरवी तरी असाधारण, उरी आदळलिया मरण, आठू धरे जे अंतकरण तेच होई जे. विठ्ठल.
आम्ही आमच्या जीवनामध्ये अट्टहास केला. याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला होता शेवट दादीचा गोड बाबा शेवट दादीचा गोड बाबा याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला होता महाराज म्हणतात आम्ही अट्टहास केला. अट्टहास शब्दाचा अर्थ आहे आटोकाट प्रयत्न केले. अहो सारं घर बांधायचं म्हटलं तर अट्टहास करावा लागतो. विहीर खोदायची म्हटलं तरी अट्टहास करावा लागतो. लग्न जमवायचं म्हटलं तरी आजकाल अट्टहास करावा लागतो, प्रयत्न करावा लागतात. महाराज म्हणतात शेवट गोड झाला पाहिजे, याच्याकरता आम्ही आटोकाट प्रयत्न केले. शेवट गोड झाला पाहिजे, शेवट गोड झाला पाहिजे. बाकीचं आम्ही जास्त काही पाहिलं नाही. बाकीचं जीवनामध्ये येणार आहे ते प्रारब्धानुसार येणारच आहे. पोटापुरते काम परी अगत्य तो राम. पोटाला लागतंय तेवढं माणसाने केलं पाहिजे. पण लौकिकातली जी सुख आहेत ती बऱ्याच वेळेला प्रारब्धावर सुद्धा अवलंबून असतात. विठ्ठल प्रयत्न न करता सुद्धा माणसाच्या जीवनात दुःख येतं. तुम्ही असा मनुष्य पाहिला का हो? दुःखा करता प्रयत्न करतो. आज आमच्याकडे सत्यनारायणची पूजा आणि कीर्तनाचा कार्यक्रम आहे. म्हटले कशा करता? 3 वर्ष सुखात गेले, थोडेसे दुःखाचे यावे म्हणून. असं सत्यनारायण कीर्तन तुम्ही कधीच पाहिलं नसेल. दुःखा करता कोणी प्रयत्न करत नाही, पण दुःख आल्याशिवाय राहत नाही. काय येतं दुःख? प्रारब्धात असतं. जसं प्रारब्धात असल्यामुळे दुःख येतच, तसं जेवढं प्रारब्धात असतं तेवढं सुख येतच. प्रयत्न आपण करत राहावं, परंतु विशेष प्रयत्न करायचा असेल परमार्थाशी केला पाहिजे. विठ्ठल महाराज म्हणतात आम्ही अट्टहास केला आणि त्याचा परिणाम आमचा शेवट गोड झाला. अभंगाचं पहिलं चरण. शेवट तो भला 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 शेवट तो भला
माझा शेवट झाला. नुसता शेवट झाला नाही, तो भला झाला. नुसता भला झाला नाही, तो बहु गोड झाला. विठ्ठल शेवट म्हणजे काय, भला होणं म्हणजे काय आणि बहु गोड होणं म्हणजे काय. कारण आम्ही ज्याला शेवट समजतो तो खरा शेवट नाही. आम्ही शेवट गोड होणं समजतो, ते शेवट गोड होणं नाही. आपण शेवट होणं कशाला समजतो, एखादा मनुष्य मेला की आपण म्हणतो त्याचा शेवट झाला. पण मेला म्हणजे त्याचा शेवट झाला असं समजू नका बरं का. जरी मेला तर या शरीराचा शेवट झाला, पण त्या व्यक्तीचा शेवट झालेला नाही. विठ्ठल त्या व्यक्तीचा जर शेवट झालेला असता, श्राद्ध करायची काय गरज आहे, पुण्यतिथी करायची काय गरज आहे. आपण जे श्राद्ध करतो तो कुठेतरी आहे म्हणून करतो का ते कायमचे गेले म्हणून करतो. कुठेतरी आहेत म्हणून करतो, त्यांना आपलं केलेलं पुण्य प्राप्त व्हावं म्हणून करतो. याचा अर्थ त्या माणसाचा शरीराचा शेवट झालेला असला तरी सुद्धा शरीराचा झालाय, पण जीवात्म्याचा शेवट नाही झाला. आणि आत्म्याचा तर कधी होतच नाही. पण तो जीवात्मा जो असतो त्याच्या त्याच्या कर्मानुसार, वासनेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो. उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजानम वा गुणान्वितम विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा. त्याचं उत्क्रमण होतं. जीव जातो, शरीराला सोडून जात असतो. कशाप्रमाणे गीतेमध्ये भगवान परमात्मा बोलतात, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि. पुढं काय म्हणारे पोरांनो, तथा शरीरानि विहाय जीर्णा न्यन्यानि संयाति नवानि देहे. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढिजे, तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्यनाथे. ज्याप्रमाणे आपण जुनी कपडे सोडतो, जुनी कपडे टाकतो, नवीन कपडे घालतो, त्याप्रमाणे आत्मा जो आहे तो जुनी शरीर सोडतो आणि नवी शरीर धारण करतो. कपडे ज्याप्रमाणे मनुष्य बदलतो त्याप्रमाणे जीवात्मा शरीर बदलतो. कपडे बदलताना माणसाला सुख होतं का दुःख होतं? सुख. पोरांनो, कपडे बदलताना तुम्हाला आनंद होतो का दुःख होतं? सुख होतं माणसाला. काय काय माणसं दिवसातून 3-3 वेळा बदलतात. झोपायचा वेगळाच ड्रेस, दुपारचा वेगळाच, आणि बाजारात जायचा वेगळाच आणखीन. विठ्ठल लहानपणी मात्र कपडे बदलताना मुलगा रडतो. एखादं लहान पोरग जर असेल, आई त्याचे कपडे काढायला लागली, आंघोळ घालायला, त्याचं रडायला सुरुवात करतं. आंघोळ घालायची म्हटली तरी त्याला पोरग रडतं. हे लहान लहान ज्याला काहीच कळत नाही अशी पोरं बघा तुम्ही. आंघोळ घालायचे म्हटलं तरी रडतात, कपडे काढायचे घालायचे म्हटलं तरी रडतात.
पण आई रडलं तरी त्याला आंघोळ घालते आणि रडलं तरी त्याला काय घालते, कपडे बदलते. लहानपणी त्याला कळत नाही, असं वाटतं त्याला ही आई आहे का कसाई आहे, मला आंघोळ घालते. पण आई त्याच्या चांगल्यासाठीच घालत असते. विठ्ठल लहानपणी रडणारा मुलगा पुढं मोठं झाल्यानंतर 3 वेळा कपडे बदलतो. लहान असतो त्यावेळेस त्याला कळत नसतं. तसं जो अज्ञानी आहे त्याला शरीर सोडताना दुःख होतं, कारण त्याला वाटतं शरीर म्हणजेच मी आहे. आणि जो ज्ञानी झाला मात्र त्याला शरीर सोडताना दुःख होत नाही. तुमच्या संस्थेमध्ये वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर होऊन गेले. शेवटच्या काळामध्ये आजारी होते. डॉक्टर पाहण्याकरता आले. डॉक्टर आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांचं शरीर तपासलं आणि चेहऱ्याकडेच बघायला लागले. ते म्हणले, डॉक्टर माझ्या चेहऱ्याकडे काय बघताय तुम्ही, औषधं सांगा, गोळ्या सांगा. म्हणले, मला तुमचा चेहरा पाहिला का विशेष वाटते. म्हणजे कसं काय. अहो तुमचं शरीर मी तपासलं, तुमच्या शरीरात एवढे रोग तयार झालेले आहेत, तुमच्या जागेवर जर दुसरा मनुष्य असता तर तो ढोरासारखा वरडला असता. पण तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आहे, तुमचा चेहरा हसरा आहे. काय याचं कारण आहे. म्हणून मला आश्चर्य वाटतंय, म्हणून मी तुमचा चेहरा पाहतोय. ते म्हटले, याचं उत्तर एकच आहे डॉक्टर, मी जन्मभर असा अभ्यास केलेला आहे. हे मड म्हणजे मी नाही. विठ्ठल आणि जन्मभर केलेला अभ्यास आता माझ्या उपयोगाला येतोय. म्हणून शेवट म्हणजे तुम्ही आम्ही समजतो तो खरा शेवट नाही. आणि तुम्ही आम्ही शाला शेवट गोड म्हणून म्हणतो तो खरा गोड नाही बरं का. काही काही लोक एखाद्याचा शांततेत मृत्यू झाला की त्याला शेवट गोड झाला म्हणतात. बरेच वेळेला असंही दिसतं समाजामध्ये, परमार्थ करणारी माणसं असतात, जन्मभर नामस्मरण केलं, जन्मभर वारी केली आणि अपघाताने मृत्यू झाला, आजाराने आरडत ओरडत मृत्यू झाला, अमावस्याला मृत्यू झाला. चांगली चांगली माणसं कोरोनात गेली, लक्षात ठेवा. आणि असंही दिसतं काही बहाद्दर असे असतात, खाऊ नाही ते खाल्लं, पिऊ नाही ते प्याला, जाऊ नाही तिथे गेला आणि नेमका एकादशी दिवशी शांततेत मेला. असे लोक आहेत. लोक म्हणतात, बघा ना त्यांनी एकादशी साधली आणि यांचं असं का झालं, जन्मभर कीर्तन ऐकली, जन्मभर कीर्तन केले ना अपघाताने कसे काय मेले. यांचा शेवट बाह्य दृष्टीने आपल्याला कडू झालेला दिसतो, वाईट झालेला दिसतो, आणि याचा शेवट चांगला झालेला दिसतो. पण तरी सुद्धा हे बाह्य दृष्टीने आहे. आंतरदृष्टीने ज्याने नामस्मरण केलं त्याचा शेवट गोड होतो. विठ्ठल उदाहरणच जर सांगायचं झालं तर आपल्याला उदाहरण पाहता येतं ते संत चोखामेळांचं. संत चोखामेळा त्या ठिकाणी किती मोठे संत होते, फार मोठे संत. मंगळवेड्याला मुघलांचा काळ होता आणि मुघलांचा असा नियम होता, गावात जर काही काम करायचं तर गावातल्या सगळ्या लोकांना कामाला लावायचं आणि त्यांच्याकडूनच काम करून घ्यायचं. मग गावातले सगळी पोरं बाळं, सगळी बाया बिया सगळ्या कामाला लावल्या. चोखामेळा जे आहेत त्यांनाही कामाला लावलं. भिंत बांधायचं काम होतं. बरीचशी भिंत बांधून झाली आणि बांधल्यानंतर त्या ठिकाणी भिंत कोसळली आणि त्या कोसळलेल्या भिंतीच्या खाली अनेक लोक गाडले गेले. त्यात चोखामेळा गाडले गेले. चोखामेळा गाडले गेल्यानंतर इकडे देवाच्या दर्शनाकरता नामदेव महाराज गेले. देवाच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहिले. म्हटले, देवा तुम्ही का रडता. म्हटले, माझा आवडता चोखामेळा गेला. मग देवा तुम्ही कसं काय घालवू दिलं, त्याला जाऊ दिलं. त्याचं प्रारब्धच तसं होतं, त्यामुळे तो गेला. कधी कधी देवाला अनेक जन्माचं प्रारब्ध एकदम समजवायचं असेल तर भक्ताच्या जीवनात अपघात होतो. विठ्ठल नामदेवा, माझी अशी इच्छा आहे की चोखामेळ्याची समाधी माझ्या समोर करायची. तू माझा हा पितांबर घेऊन जा, शेला घेऊन जा आणि या शेल्यात चोख्याच्या अस्थी घेऊन ये. आता नामदेव महाराज म्हटले, देवा तुम्हाला काय कळतंय का हो, किती लोक तिथं गाडले गेले, किती लोक मारले गेले, त्यातल्या चोखामेळ्याच्या अस्थी मी कशा काय घेऊन येऊ. म्हटली, माझ्या चोखामेळ्याच्या अस्थी वेगळ्या आहेत. तू जायचं आणि अस्थी कानाला लावायच्या. ज्या अस्थीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघेल त्या अस्थी चोखामेळ्याच्या. विठ्ठल नाम जयामध्ये निघे, नामाने देवा कशा ओळखाव्या,
आश्चर्य वाटलं. नामदेव महाराज म्हणतात, देवा तुम्ही काय बोलताय? आस्ती कुठं विठ्ठल विठ्ठल म्हणत असतात का? मी रोज कीर्तनात लोकांना हात जोडून सांगतो विठ्ठल विठ्ठल म्हणा, पण एकही म्हणत नाही. आणि तुम्ही तर म्हणता आस्ते विठ्ठल विठ्ठल म्हणत असतील. अरे माझ्या भक्ताच्या आस्ती आहेत त्या. गेले नामदेव महाराज, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या ढिगाऱ्यातून एक कोपरा धरला ना आस्ती काढायच्या आणि कानाला लावायच्या, आस्ती काढायच्या आणि कानाला लावायच्या. विठ्ठल विठ्ठल आवाज आला नाही. दुसरा कोपरा धरला, तिसरा कोपरा धरला. नामदेव महाराजांना म्हटलं आस्ती कुठं विठ्ठल विठ्ठल म्हणत असतात का? निराश झाले, आता जायचंय. एकच कोपरा राहिला होता, तेवढा धरला, त्याच्यातली एक आस्ती उचलली, खरोखर आवाज आला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मग नामदेव महाराज सगळ्या आस्ती आणल्या. देव वाट बघत बसले होते, गोपाळपूरला आले होते. नामदेव महाराजांना पाहिलं की देव पळत गेले असं वर्णन. आस्ते आपल्या हृदयाला लावल्या आणि आपल्या हाताने चोखोबारांची समाधी आपल्या समोर केली. मला सांगा, ज्यांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत होते त्यांचा सुद्धा मृत्यू अपघाताने झाला. शेवट म्हणजे काय? शेवट गोड होणं म्हणजे काय? तुम्ही आम्ही शेवट गोड होणं समजतो, तो खरा शेवट गोड नाही. लोक म्हणतात त्यांचा शेवट खूप गोड झाला. कसं काय? सगळे घरात असताना गेले, मुलांच्या मांडीवर डोकं ठेवून गेले. त्यांच्या अंतयात्रेला भरपूर लोक जमली होती. एवढा जनसमुदाय कधीच जमला नाही. त्यांच्या घरातल्या लोकांनी चंदनातली लाकडं आणली आणि त्यांना जाळलं. हा शेवट जरी गोड असला तरी बाह्य दृष्टीने शेवट आहे. चंदनातली जरी लाकडं असली, आचरण चांगलं नसलं तर यम लाकडाने बडवडे शिवाय राहते. म्हणून बाह्य दृष्टीने शेवट गोड होणं नाही. अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला, देवा तो म्हणतो अंतकाळाच्या वेळेस नामस्मरण आलं पाहिजे, अंतकाळ काय आमच्या हातात आहे का? अहो कधी आजारी पडतो मनुष्य, घसा बंद होतो ना, आपली वाचा बंद होते. आम्ही जन्मभर तुझं नामस्मरण करून शेवटी जर आमच्या मुखात आलं नाही तर मग आम्ही जन्मभर केलेलं गेलं का वाया? देवाने असं सांगितले, तिथे आश्वासन दिले, अनन्य चेता सततम यो माम स्मरति नित्यशा तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. भगवान म्हणतात, ते ऋणवेपण देखोनी अंगी मी आपुलियाची या उत्तीर्णत्वा लागी भक्ताची तनुत्यागी परिचर्या करी. देह वैकल्याचा वारा जणे लागेल या सुकुमारा म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सुवेत आहे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणे गोविंद से मागे पुढे, निर्वाणे गोविंद से मागे पुढे. काहीच साकडे पडून मागे पुढे राहतो. देव त्यांचा शेवट गोड करतो. जरी भक्ताचा अपघाताने मृत्यू झाला, भक्ताचा आजाराने मृत्यू झाला, तरी देव त्याचं नामस्मरण करतो. प्रसिद्ध उदाहरण आहे जटायूचं.
जटायू नामस्मरण करत होते. भगवान प्रभू रामचंद्रांनी आपली मांडी त्याला दिली आणि म्हटले थोडंसं पाणी पे, पण ते पाणी पित नव्हते का आपलं नामस्मरण बंद पडेल. मग लक्ष्मण महाराजांना देवाने सांगितलं तू नामस्मरण कर, हा ऐकेल मी त्याला पाणी पाजतो. विठ्ठल 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 महाराज म्हणतात आमचा शेवट झाला. नुसता शेवट झाला नाही, तो गोड झाला. नुसताच गोड झाला नाही तर तो बहु गोड झाला. आता जे महाराजांनी जे शेवट झाला सांगितलंय ते जिवंत असतानाच सांगितले बरं का, मेल्यावर सांगितलेलं नाही, म्हणजे गेल्यावर सांगितलं नाही. महाराजांचे अनेक असे अभंग आहेत की जिवंत असतानाच महाराजांनी मरणाचं वर्णन केलंय. मरण माझे मरुणी गेले, मज केले अमर, मरणा हाती सुटली काया, विचार या निश्चय, आपुले मरण पाहिले मी आडोळा. याचा अर्थ महाराजांनी हा शेवट केलाय, हा मेल्यावर केला नाही, जिवंतपणीच केलाय. आपल्याला जो आपला शेवट गोड करायचा नाही, मेल्यावर नाही, जिवंतपणीच करायचा आहे. विठ्ठल मेल्यावर जर महाराज सांगायला आले असते, मला वाटत नाही आपण ऐकलं असतं. एखादा मनुष्य मेला आणि 6 महिन्याने आपल्याला उसात दिसला, हो भाऊसाहेब थांबा ना, तुम्हाला मला काहीतरी सांगायचं, थांबा ना, तुम्हाला काय सांगायचं. माणसं थांबतील का पळून जातील? पळून जातील. एक मनुष्य रस्त्याने चालला होता, स्मशान होतं, संध्याकाळची वेळ, भित्रा मनुष्य होता. रस्त्यावर आला ना, हात करायचा गाडी जाईल त्याला. एक मोटरसायकलवाला थांबला, त्याच्या मागं बसला. म्हटलं भाऊसाहेब बरं झालं तुम्ही आले, मला खूप भीती वाटत होती, लोक म्हणतात इथं भूत आहेत, तुम्हाला काय अनुभव आहे का हो? तर मोटरसायकलवाला म्हटलं मला काय अनुभव असणार आहे, मला मरून 3 महिने झाले. म्हटलं मागचं जे होतं ते मागच पडलं भीतीने, त्याला वाटलं हे भूत आहे. म्हणजे एखादा मनुष्य मेल्यावर सांगायला लागला तर लोक त्याचं ऐकत नाहीत. तुकाराम महाराजांनी हा जो शेवट सांगितलाय हा मेल्यावर सांगितला नाही, जिवंत असताना. जिवंत असताना शेवट झाला म्हणजे काय झालं, गोड झाला म्हणजे काय झालं, हे दुसऱ्या चरणात सांगितलं. आलो निजाच्या माहेरा,
ऐका, लक्ष द्या. तुकाराम महाराज म्हणतात माझा शेवट झाला, माझा शेवट गोड झाला, बहु गोड झाला म्हणतात. म्हणजे नेमकं काय झालं त्याचं उत्तर महाराज दुसऱ्या चरणात सांगतात. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. आलो म्हणतात महाराज, गेलो नाही म्हटलं. आलो म्हणजे त्या स्वरूपात राहून अनुभव सांगितलाय. विठ्ठल कुठं आलो म्हटले, माहेराला आलो. माहेर, मुलीचं माहेर कोणतं असतं? जिथं तिचे आईबाप असतात तिथं माहेर असतं. तसं जीव आपण सगळेच मुली आहोत, आणि आपलं माहेर जर कोणतं असेल जिथं देव आहे ते आपलं माहेर. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी, पुंडलिक आहे बंधू. अशा माहेरला आलो आणि देवाची भेट झाली म्हणजे देवाची एकरूप झालो. विठ्ठल देवाशी एकरूप झालो, आणि देवाशी एकरूप होणं, देवाची प्राप्ती होणं हे जीवनातलं सगळ्यात मोठं स्थान आहे. त्याच्यामुळे काय झालं? परिहार झाला अवघ्या दुःखाचा, मागेला सगळ्या दुःखाचा परिहार झाला. त्याच्याकरता साधन काय केलं म्हणतात. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, आमची जीवनातली सगळी वानवा गेली, आम्ही पुन्हा भगवंताचं चिंतन करणार, असं महाराजांनी सुंदर चिंतन केलेलं आहे. बरं वैकुंठवासी दादू सोपाना अर्जुन बाप्पू वय वर्ष 96 यांचं असलेलं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. त्यांचा सर्व परिवार, नातेवाईक, परिसरातील सर्व भाविक, ग्रामस्थ सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचं हे पुण्यस्मरण संपन्न झालेलं आहे. भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्यांना सद्गती देव अशी सर्वांच्या तर्फे आपण देवाला प्रार्थना करूया. झालेली सेवा जी आहे ती देवाच्या चरणी समर्पित करतो. मला उशीर झालेला आहे तेव्हा झालेली सेवा याच ठिकाणी समर्पित करतो. थांबतो. विठ्ठल जय जय. घरातील नातेवाईकांनी फोटो जोडल्या सर्वांनी. हा बोलले बरू वेडे बापोडे उतरे, हा नाही उच्चारिला देकार म्यावला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया वैकिंकरा. सर 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 चाल